हे झाड ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमारचं राष्ट्रीय वृक्ष आहे। वृक्षवल्लीच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत उर्वशी म्हणजेच ट्री ऑफ हेवन या वृक्षाबद्दल। उर्वशी हे सिझल्पिनिएसी फॅमिलीतील एक वृक्ष असून त्याचं शास्त्रीय नाव आहे हॅमस्टिया नोबिलिस। मुंबईत क्वचितच दिसणारा उर्वशीचा निमसदाहरित वृक्ष सुमारे मीटरभर लांबीच्या झुंबरासारख्या दिसणाऱ्या गुलाबी लाल फुलांसाठी प्रसिद्ध आहे। सोनेरी पिवळ्या रंगाची टीप असलेली झुंबरासारखी चमकदार सिंदूर लाल फुले बहुतेकदा जगातील सर्वात सुंदर फुलांपैकी सर्वात अग्रगण्य असल्याचा उल्लेख केला जातो, ज्यामुळे त्याला नोबेलिस नाव दिले जाते। या फुलांचे देठ सहस्त्रपत्रक म्हणजेच फुलाच्या तळाशी असणारा पानासारखा अवयव आणि फळे देखील गडद लाल रंगाची असतात। जानेवारी ते मार्च दरम्यान हे झाड फुलांनी बहरून जाते। याची लांबट व लोंबणारी संयुक्त पाने कोवळी असताना गुलाबी असतात, नंतर ती हिरव्या रंगाची होतात। ब्रह्मदेशाचा हा राष्ट्रीय वृक्ष आहे। या वृक्षाची फुले पुराणातल्या उर्वशी प्रमाणे सौंदर्यवान असल्याने या वृक्षाला फुलांची राणी असेही संबोधले जाते। ब्रह्मदेशाच्या गव्हर्नर पत्नी लेडी एमहर्स्ट यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे। जरी याला ब्रह्मदेशाचा अभिमान म्हटलं जातं तरी दुर्दैवाने तो आज क्वचितच जंगलात आढळतो। उर्वशीचे नैसर्गिक परागीभवन करणारे पक्षी, प्राणी किंवा कीटक मुंबईत आढळत नसल्याने या वृक्षाच्या बिया इथे रुजत नाही। उर्वशीचे हे वृक्ष वनस्पती उद्यानातील एक महत्त्वाचं आकर्षण आहे। मग रील बघण्यात वेळ कसला घालवताय? हे वृक्ष रिअल मध्ये बघण्यासाठी उद्यान व प्राणी संग्रहालयाला तुम्ही जेव्हा भेट द्याल तेव्हा स्पॉटेड डिअरच्या एक्झिबिट जवळ आल्यावर तुमच्या उजव्या बाजूला तुम्ही हे वृक्ष बघू शकता। उर्वशी या वृक्षाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि हरित संपदेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी द मुंबई झू पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।